खानकर साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला सहप्रायोजक मिळाले त्यांचे आभार व्यक्त करूया. राजूभाईजी म्हात्रे क्लिअर सर्व्हिसच्या माध्यमातून देखील सहकार्य मिळाले त्यांचे आभार व्यक्त करूया. सन्माननीय श्री दिनेश भाई म्हात्रे त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य करूया. ग्रुप ग्रामपंचायत पोमन च्या माध्यमातून. त्याचनंतर जय मल्हार एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून तुषार कामणकर यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आभार व्यक्त करूया. मॅचला होत आहे सुरुवात. 2 ओव्हरचा मुकाबला मॅच आपण पाहिली आहे. तर मग आज जीवदानी बॉलिंग विरुद्ध आपण पाहतोय युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी अशी ही मॅच पाहिली. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं 2 धावेने सुरुवात केली. बघा मागच्या मॅचचा हिरो अमोल तलेकर जी मॅच हातातून निसटत होती त्या मॅचला मात्र पकडलं आणि जिंकवून देण्यामध्ये एक मोलाचं योगदान दिलं. तो खेळाडू अमोल तलेकर, स्टार ऑफ विरार बॉलिंग्स. बॅटची कडा थर्डमॅन क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि तत्पूर्वी आपण बघितलं ना तर धाव मात्र 1 मिळेल. एकने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 3च्या घरामध्ये पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचं दोन्ही कर्णधार. विनंती असेल की मग इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ओव्हर क्रमांक 1 चांगल्या धावा फलकावर लगावण्याचा प्रयत्न. राकेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. मनगटी फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. हो कॅच ड्रॉप. मोठा खेळाडू आपण पाहू शकतोय सनील. या खेळाडूला मात्र जीवनदान दिलंय. चांगला खेळाडू आहे त्याला जीवनदान कुठेतरी हा विचार करावा लागेल. रवी तल्ला होते तिकडे आणि त्यांच्या हातामध्ये एक इझी झेल आला होता. कलेक्ट करता आला नाहीये. बघा अजय यांचं थोडंसं रिएक्शन पाहायला मिळालं. थोडंसं आपण बघितलं तर राकेश ठाकरे यांचं देखील आपण रिॲक्शन पाहायला मिळालं. कॅच का नाही पकडला. हो यावेळेस पाहिला आपण सुंदर चेंडू फेकला गेलाय. आडवी बॅट यूज केली होती परंतु बॅट अँड बॉल कनेक्शन झालं नाहीये तिकडे. अगदी आपण पाहिलं धावफलक थांबवलाय. टीमची टोटल आहे 5. चेंडू समाप्त झाले 4. युनिटी म्हणजेच एकता करून एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू मिस टायमिंग होता. पुन्हा एकदा चुकीचं कलेक्शन पाहायला मिळालंय. डबल माइंड मध्ये झाला रवी. कॅच कलेक्ट करता आला नाहीये. दुष्परिणाम भोगावे लागतील या कॅचचे. जसं म्हटलं जातं ना एकदा दिलं तर जीवनदान आणि दुसऱ्यांदा दिलं तर ते वरदान. आणि नक्कीच हे वरदान मात्र प्राप्त झालंय. अगदी आपण पाहू शकतोय तर या खेळाडूसाठी बघा अंपायर डिसिजन आम्ही मान्य करणार आहोत. कारण की वैभव जेव्हा कॅमेरा बघितला आपण तर बॉल कॅरी करत होते त्यामुळेच आपण रन्स हे पाहू शकत नाहीये. टेक्निकल टीम आपण बघितलं तर फक्त आणि फक्त मुवमेंट कॅचअप करत होती त्यामुळे धावा किती असतील 2. बघा इथे काय झालं की 2 धावा पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. टीमचे टोटल 7च्या घरामध्ये पोहोचले. जागमाता चषक 2025 मिस टायमिंग. आता कॉटन बॉलची संधी. तिसरी झेल मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. काय चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. कारण की अशा कॅचेस आपण बघितले ना 10 पैकी 9 वेळा पकडल्या जातात परंतु आता नाहीये. 3 वेळा कॅचेस सुटल्या गेल्या आहेत. खेळाडू आपण बघितलं तर नाव सनील. अगदी आपण पाहिलं या खेळाडूला जीवनदान दिलं गेलंय. एक चांगला प्लेअर आहे. चांगला मॅच विनर प्लेअर आहे परंतु षटक समाप्त झालं पहिलं. राकेश ठाकरेचे प्रयत्न भरपूर चांगले झाले परंतु त्याने 3 प्रयत्न ज्यामध्ये आपण पाहू शकतोय की एकदाही कलेक्ट झालं नाहीये. षटक समाप्त झालं पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त 8 धावा. 2 षटकाचा खेळ आहे त्यामुळे आपण बघितलं ना की मग हे षटक खूप आता मात्र निर्णायक असेल. या षटकामध्ये किती धावा येतात किती धावांचं टार्गेट सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल ते देखील आपण पाहूया. रुपेश दांडेकर मनगटी फटका. आता आपण पाहिलं तर चांगला झेल कलेक्ट केला जातोय. आता चुकी नाही होणार. ज्या खेळाडूला दिले होते जीवनदान मात्र यावेळेला सुंदर कॅच पकडला गेला संदेश दांडेकर यांच्या माध्यमातून आणि पहिला खंदा फलंदाज मात्र बाद केला जातोय जीवदानी बॉलिंग्स विरार या संघाचा आणि पहिला धक्का हा दिला जातोय. हिरवे रानात हिरवा झुडका शोभन त्यावर झुमका. गिंदी उभेस ना लाली उभेस, दिस उभेस
थँक्यू डीजे. आमच्या डीजे पवार यांना देखील कोणाच्या सोबत तरी फोटो काढायचा आहे. हा नक्कीच बघितलं. मला वाटतं ट्रॉफीच्या सोबत फोटो काढायचा आहे का? नाही नाही, बच्चा पार्टीनं फोटो काढायचा आहे. नक्कीच त्यांचा देखील आपण संध्याकाळी फोटो काढूया. अगदी आपण पाहिलं तर यावेळी याला चेंडू संघाने हा चेंडू हाताळला गेला. एक धाव मात्र मिळाली. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ. 9 रन्स फलकावर पाहतोय आपण. आणि बघा जे टायमर सुरू आहे ना, त्या टायमरच्या नुसारच खेळ चालू आहे. कारण की टायमरचा फायदा भरपूर झाला आपण 2 दिवसापासून, कारण की वेळेवर मॅचेस पूर्ण होत आहेत. फुलटॉस ऑन साइडला आपण पाहिलं. थोडस नशीब, कॅच होते हातामध्ये. नशीब होतं फलंदाजाचं अमोलचं. परंतु या वेळेला त्यांना माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, ही वाली सिच्युएशन आहे. कारण की धावा कमी आल्यात, फक्त 10. 3 चेंडू फेकून झालेत, म्हणजे 9 चेंडूचा खेळ झालाय आणि फलकावर फक्त 10च लगावल्यात. भर पाडायची आहे. नक्कीच आपण बघितलं तर धावांची इमारत उभी करायची आहे. तर इमारत उभी करायची असेल ना, तर त्याच्यासाठी मेहनत मशक्कत करावी लागेल. बॅटची कडा होती, टॉपेज झालं होतं. विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. धाव मात्र एक तिकडे देखील मिळते. स्ट्रगल आणि स्ट्रगल. बाउंड्रीज आतापर्यंत एकही नाही आली आहे. गोलंदाजांची तितकं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की त्याने जे फटके खेळू दिले नाहीयेत. फक्त आता 2 चेंडू राहिलेत या इनिंग मधले. या 2 चेंडूवर धावा किती येतील? टॉस साठी नक्कीच रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये. इशिका 11 तडखड आणि पीर बाबा पापडी. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि जावं लागेल अमोलला डग आउटला. गॉन. थँक्यू डीजे. 11 धावा फलकावर आहेत. अगदी आपण पाहिलं तर अनुमानित म्हणजेच काय तर रन बॉल असं समीकरण चालू आहे. हा चेंडू आपण पाहिला सरळ रेषेत विकेट किपरच्या हातामध्ये नक्कीच समाप्त झालाय आणि धाव फलकाला सिमिट ठेवले. 12 चेंडू फक्त 11 धाव फलकावर लावल्यात. लक्ष असेल 12 धाव्यांचं. नेक्स्ट मॅच टॉस बॉक्स मध्ये येण्याची मी विनंती करतोय. इशिका 11 तडखड आणि पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघनायक प्लीज आपण या. इशिका 11 तडखड टीमचे कर्णधार विनंती करतोय आणि सन्माननीय मंचावर विनंती करतोय रामचंद्रजी धुम साहेब जिथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण करूया महत्वपूर्ण हा टॉस. इशिका 11 तडखड टीम चे संघनायक प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर क्विक या, फास्ट या, कारण की आमचे पाहुणे अतिथी टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. प्लीज इशिका 11 टीमचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण क्विक या. आमचे पाहुणे थांबलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. दर्शन आलेले आहेत. हा टॉस आहे. टॉसची ओळख करून देतोय बघा. एका बाजूने तुम्ही हेड म्हणू शकताय, किंवा टेल किंवा केतकी खंडीपाडा किंवा आई जागमाता चषक. कॉल कोण देते ठरवा. पीरबाबा आपल्या टीम कडून कॉल येतोय. हेड आणि हेड चालय. पाहुण्यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा. निलेश टॉस जिंकलाय. 3 ओव्हरचा मॅच आहे. बॅटल चांगला होऊ शकतोय. काय निवडाल? क्षेत्ररक्षण. इशिका 11 सव्वालचीच टीम आहे. मग काय वाटतंय तुम्हाला, कशा प्रकारे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणार त्यांना? काय ना, मॅच खेळायला मजा आहे ना आणि मॅच चांगलीच होणार.
तरी सुद्धा आज म्हणजे बिरबाव पापडे संघाची खासियत आहे ना की ज्या ज्या दिवशी संडेला खेळते त्या त्या दिवशी मात्र क्वालिफाईड करते. आज काय स्वप्न आहे? आज स्वप्न बघून आलात की आज त्या दिवशी हरले तिकडे आपण आज फायनलला निघायचा प्रयत्न करू. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला. दर्शन, तुम्ही टॉस जिंकला असतात तर काय निवडलं असतं? बॅटिंग केली असती. मग आता तेच करायचं आहे तुम्हाला. काय वाटतं आज प्लेइंग 11 सेम आहे? आहेत आज पोरं थोडीशी लेट आलेत पण बघू प्रॅक्टिस नाहीये काय होते समजेल आता थोड्या दिवसात. शुभेच्छा, व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला. जास्त वेळ घेत नाहीये कारण की मॅच नव्हती सुरुवात. सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुल अंधर. बघा इथे मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल मात्र घेऊन जिथे सनील आला होता रुपेश दांडेकरला आपण बघितलं होतं, परंतु रुपेश दांडेकरच्या माध्यमातून या आधीच्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ झाला. आता आपण पाहिल्यानंतर थोडं हा निर्धाव स्वरूपात चेंडू खेळला गेला. कट करण्याचा प्रयत्न, गती चांगली आहे परंतु पंच इथे सहमत नाही आहेत आणि पंचाने सांगला या सिटीचं वाईटने मात्र धाव फलकाचं अकाउंट ओपन होईल कारण की श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आणि हे मात्र पाहायला मिळालंय आपल्याला या वाईटने. गोलंदाज सनील आल्यात गोलंदाजीच्या मार्क वरती. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला या वेळेला. बॅटची हलकीशी लिडिंग आहे. चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोनच्या बाजूनं. तिथे मिळेल फक्त एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 2. धावसंख्या जर बघितली आपण तर टार्गेट जे सेट केले प्रथमतः फलंदाजी करत असताना बॉलिंग संघाने ते मात्र कुठेतरी फक्त 12 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि ते टार्गेट मात्र या ठिकाणी स्वीकारलं जाईल का ह्याच्याकडे बघितलं जाईल. सनील हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती आहे. कदाचित या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर मात्र टेन्शन वाढू शकतं फलंदाजी करणाऱ्या संघाचं. बघा वारंवार अशा पद्धतीची जर गोलंदाजी होत असेल तर मात्र टेन्शन हे गोलंदाजावरती मात्र आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती वाढणार आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय आणि या व्हाईट बॉलने मात्र धावसंख्या 3. मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री रामचंद्रजी धूम यांचं या ठिकाणी आगमन आजचा रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती बघायला मिळते. जे वैभव धूम यांचे आपल्याला पिताश्री बघायला मिळतात. खूप सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं. नक्कीच आपण बघितलं तर आणखीन काही मान्यवर आहेत मी त्यांना विनंती करतोय. नक्कीच केतकीबाईज खंडीपाडा या विभागाची एवन जोडी म्हणून त्यांना उल्लेख केला जातोय. किरण धूम आणि अभिषेक किणी प्लीज विनंती करतोय आपण देखील मंचावर या. दरम्यान हा मोठा तमाचा आणि चेंडू मात्र हातातून निसटलाय आणि हा चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या आरपार. इथे शॉट बघा कसा खेळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेलची जी संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक पुढे होते आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय 6 धावांसाठी. आता धावांची गरज आहे फक्त 3. विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल करताना दिसलाय युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी. आजच्या दिवसाचा विचार केला तर खूप जबरदस्त खेळ राहिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता एका बाजूला अंकुश या फलंदाजाचा, मात्र त्याने स्वतःवरती अंकुश लावला गेलाय, थांबवलं गेले स्वतःला आणि आता 2 धावेंची गरज आहे. उर्वरित चेंडूचा खेळ बघितला तर 7 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल फक्त दिशा दिले, मनगटीचा वापर आणि या वेळेला एक धाव कंप्लीट झालाय. दुसरे धावेचा होतोय प्रयत्न आणि या वेळेला फलंदाज बाद. फील्ड सेट करून घ्या कारण की एका धावेची गरज आहे. अंब्रेला फिल्डिंग बघायला मिळेल यात काही शंका नाही आहे आणि नवीन गेलेला फलंदाज आता आपल्याला बघायला मिळत आहे मिस्टर राकेश ठाकरे. 6 चेंडू एका धावेची गरज आहे. जादूमय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल काय. सलगचे जर 2 ते 3 चेंडू मात्र डॉट आले तर मात्र इथून कुठेतरी डोके दुखी ठरेल फलंदाजी करणाऱ्या संघाला.
अमोल तलेकर व्हेरिएशनचा बादशाह, एक सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती पहिल्या मॅच मध्ये. आणि याही वेळेला एकच धाव करायची आहे समोरच्या संघाला, मात्र प्रयत्न असतील 100% देण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय. ओ सुरेख फटका, चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी मॅच फिनिश. क्या बात आहे, जबरदस्त फटका बघायला मिळाला. एका धावेची गरज होती, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, त्यावरती झालाय हाबी फलंदाज. आणि मात्र MS धोनीच्या स्टाईलने हा सामना फिनिश केला गेलाय.